ते मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण इरा सेशन 2024 नवीन इरामधील IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 13 पाहणार आहोत. सेशन नंबर 13ला क्लिक करा. 13ला क्लिक केल्यानंतर थेरी आवरमध्ये सगळं ऐकायचं आहे आणि लॅब आवरमध्ये सगळं सोडवायचं आहे. लँग्वेज इथून बदलून मराठी करू आपण. लॅब आवरला क्लिक करा. टायपिंग प्रॅक्टिस टेस्टला क्लिक करा. स्टार्ट करा. तुम्हाला जे काही टायपिंग करायचं आहे ते टायपिंग करा. सेव्ह करा. ओके करा. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहेत सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करा. स्टार्ट करा. डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इन्सर्ट हेडर अँड फुटर. पुढचा प्रश्न बघा. लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता इमेजमधून योग्य पर्याय निवडायचा आहे. इथून घेतो आपण D वरून. D पर्याय क्रमांक 4 सबमिट. पुढचा प्रश्न. एकदा ॲड केल्यावर आपण हेडर व फुटर एडिट करू शकत नाही. चूक. करू शकतो आपण. सॉरी, एकदा ॲड केल्यावरती म्हटलेले. बरोबर. नेक्स्ट. एनव्हलपमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. एनव्हलपमध्ये आयकॉन निवडण्यासाठी आयकॉन B सबमिट. नेक्स्ट. तुम्ही हेडर एडिट करू इच्छित आहे ते तुम्ही कसे कराल? पर्याय क्रमांक इन्सर्ट हेडर एडिट हेडर पर्याय क्रमांक 2 सबमिट. नेक्स्ट. बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक कराल. डिझाईन पर्याय क्रमांक 1 सबमिट. नेक्स्ट. बॉर्डर कलर करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. बॉर्डरला कलर इथून देतो आपण A. ऑप्शन A सबमिट. तुमच्या लेटरमध्ये पिक्चर वॉटरमार्क ॲड करण्याकरता योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 2 डिझाईन वॉटरमार्क. नेक्स्ट. शेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठी बरोबर स्टेप्स ओळखा. सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग, सिलेक्ट द कलर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. टेबलकरिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडता? डिझाईन सबमिट. Yes. Go to home. Do it yourself. स्टार्ट करा. पहिला प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटच्या आधीच्या हेडर ऐवजी बँडेड हेडर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, हेडर आणि फुटर ग्रुप हेडर याचा वापर करा. बँडेड हेडर इन्सर्ट करायचे आपल्याला. इन्सर्ट हेडर. इथून स्क्रोल डाऊन करा. बँडेड इथे क्लिक करा आणि सबमिट करा. ओके. 3 रो 3 कॉलमचे टेबल इन्सर्ट करायला सांगितले. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 रो आणि 3 कॉलमचे टेबल इन्सर्ट करायचे आहे. डॉक्युमेंट आपोआप ओपन होईल, तुम्ही करायची गरज नाही आहे. इन्सर्टमध्ये जायचे. टेबल, इन्सर्ट टेबल. नंबर ऑफ कॉलम समोर 3, नंबर ऑफ रोज समोर 3. ओके. सबमिट. ओके. पुढील प्रश्न. ब्लँक पेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, पेजेस ग्रुप याचा वापर करा. एक ब्लँक पेज इन्सर्ट करायचे आपल्याला या प्रश्नामध्ये. डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत थांबा. इन्सर्ट आणि इथं आहे ब्लँक पेज. सबमिट. ओके. रेक्टँगल शेप इन्सर्ट करायला सांगितलं आहे, त्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करायचा आहे.
इन्सर्ट शेप्स, इथं आहे रेक्टँगल, इथे पण आहे रेक्टँगल, रेक्टँगल ड्रॉ करा, साईडला क्लिक करून सबमिट करा. ओके. सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्सचा वापर करा. इन्सर्ट, इथं आहे टेक्स्ट ग्रुप, इथं आहे टेक्स्ट बॉक्स, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यामधला सिंपल टेक्स्ट बॉक्स इथे आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तो टेक्स्ट बॉक्स इथे ॲड होईल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. प्रश्न रिट्रायला पडलाय. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स सिंपल सबमिट. ओके. पुढील प्रश्न, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. कव्हर पेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, नंतर कव्हर पेज ड्रॉपडाऊन ओपन करा आणि मोशन कव्हर पेज सिलेक्ट करा. नवीन डॉक्युमेंट ओपन करा असं सांगितलं आहे. आपण करायचे स्टार्ट, स्क्रोल डाऊन, वर्ड, ब्लँक डॉक्युमेंट, पुन्हा इथे इन्सर्ट, कव्हर पेज आणि ते मोशन नावाचं कुठे पहा, त्यासाठी स्क्रोल डाऊन करा. इथं आहे मोशन, त्याच्यावरती क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ॲड करा. इन्सर्ट टॅब, सिम्बॉल ग्रुप पर्यायाचा वापर करा. वर्ड आपोआप ओपन होईल. इन्सर्ट टॅब, हा आहे सिम्बॉल ग्रुप. इक्वेशन ॲड करायला सांगितलेलं आहे. मोर इक्वेशन, लिंक, सेव्ह. ठीक आहे. मोरमध्ये जाऊ आपण. कोणतं सांगितले बघा, एरिया ऑफ सर्कल कुठे पहा, इथे एरिया ऑफ सर्कल. कोणत्याही काही इक्वेशनला क्लिक करा आणि सबमिट करा. त्या नावाचं काही तिथे दिसत नाही आहे. ओके, कॅन्सल करू आपण. लास्टला बघू याला. पुढील प्रश्न पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यात थीम ऑप्शनवर क्लिक करा. ऑफिस थीम सिलेक्ट करा. स्टार्ट करा. इथे आहे डिझाईन टॅब, त्याच्यावरती क्लिक करा. इथे थीम आहेत, त्याच्यावरती क्लिक करा आणि कोणती सांगितली त्या थीमवरती क्लिक करा. काय सांगितले, त्यानंतर थीम ऑप्शनवर क्लिक करा. ऑफिस थीम सिलेक्ट करा. याच्यामध्ये ऑफिस थीम 1 नंबरला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टॅब हाईड आणि शो करण्यासाठी फाईल टॅबजवळ जा. ऑप्शनवर क्लिक करा. कस्टमाइज रिबन सिलेक्ट करा. ड्रॉ चेक्स बॉक्स सिलेक्ट करा. फाईल टॅबवरती जावा. ऑप्शनमध्ये जा. नंतर कस्टमाइज रिबनवरती जायचं आहे आणि इथे ड्रॉवरती चेकबॉक्सने क्लिक करून ओके करायचे. प्रश्न सबमिट करा. सेम असंच सोडवायचं आहे, काही फरक नाही याच्यामध्ये. फाईल, ऑप्शन, कस्टमाइज रिबन, ड्रॉवरती चेकबॉक्स घ्यायला सांगितलेलं आहे. ओके, सबमिट. बघा, सेम करून पण पुन्हा प्रश्न बरोबर येतोय. पहिल्यांदा चुकीचं दाखवतोय. असं झालं तर पुन्हा सोडवा.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर फॉन्टवर क्लिक करा आणि एरियल ऑप्शन सिलेक्ट करा. डिझाईन टॅबवरती क्लिक करा, फॉन्टवरती क्लिक करा. इथं आहे एरियल फॉन्ट, त्याच्यावरती क्लिक करा. फॉन्ट एरियल सबमिट. ओके. आणि जो आपला प्रश्न राहिला आहे तो प्रश्न पाहू आपण आता 7 नंबरचा. मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा, त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ॲड करा. इन्सर्ट टॅब सिम्बॉल ग्रुप याचा वापर करा. इन्सर्ट टॅब सिम्बॉल ग्रुप. इथे काही इक्वेशन्स आहेत मॅथमॅटिकल. इक्वेशन्सवरती क्लिक करा. सॉरी, इन्सर्ट इक्वेशन्स. एरिया ऑफ सर्कलचे इक्वेशन आहे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहे प्रोसेस फोलिओ. प्रोसेस फोलिओ स्टार्ट करा. येस करा. इथे 10 मिनटं प्रॅक्टिस करा. स्टार्टला क्लिक करा. स्क्रॉल डाऊन करून वर्ड ओपन करा आणि जे तुम्हाला शिकवले त्याची प्रॅक्टिस करायची आणि ती फाईल तुम्हाला सेव्ह करायची आहे. ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करा. तुम्हाला जे शिकवले त्याची प्रॅक्टिस करा. सिलेक्शन करायचे, काहीतरी टाईप करा, साईज वाढवा, चेंज केस कमांड वापरा. इथून कलर द्या, इथून बॅकग्राऊंडला कलर द्या, पुन्हा सिलेक्ट करा, इथून एखादा टेक्स्ट इफेक्ट द्या. त्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर फाईलवरती क्लिक करा. सेव्ह ॲजला क्लिक करा. ब्राउजला क्लिक करा आणि जिथे सेव्ह होते लायब्ररी डॉक्युमेंटमध्ये सेशन नंबर द्या आणि सेव्ह करा. फाईल नंतर क्लोज करा. कमीत कमी 1 मिनिट प्रॅक्टिस करायची. त्यानंतर सेव्ह करा. ओके करा. थोडा वेळ वाट पहा किंवा अशी ब्लँक स्क्रीन जर जास्त वेळ आली तर ती इथून डायरेक्ट क्लोज करा. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. त्यानंतर इथे अनेबल करा. नेक्स्ट चूज फाईल. जी फाईल तुम्ही सेव्ह केली होती ती फाईल इथे अपलोड करा. सेव्ह करा. पुढे आहेत नॉलेज चेक. स्टार्ट. मराठी करू. लँग्वेज इंग्लिश. इथं मराठी करा. नॉलेज चेकवरती येऊन स्टार्ट करा. पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटरला एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे? पर्याय क्रमांक 3 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फाईल टाईप PDF. सबमिट. पुढचा प्रश्न. विकिपीडियाच्या वेबपेजवर कोणती कृती करत असताना तुम्ही प्रतिमेत दिलेले परिणाम पाहण्यास सक्षम असाल? वेब पेज कंप्लीट. वेबपृष्ठ ऑफलाईन जतन करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रतिमेतील हायलाईट केलेल्या क्षेत्राचा हेतू ओळखा. हे हायलाईट आहे त्या वेबपृष्ठचे रेटिंग तपासण्यासाठी वेबपृष्ठ बुकमार्क करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडिया कोणतेही वेबपेज डाउनलोड का करता? त्या वेबपृष्ठावर प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 सबमिट. वेबपृष्ठावर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी. पर्याय क्रमांक 2
वेब पेजवर बुकमार्क लागू केल्यानंतर बुकमार्कवर कोणत्या क्रिया केल्या जाऊ शकतात? पर्याय क्रमांक 3 बुकमार्क संपादित करा किंवा काढा. पुढचा प्रश्न MS वर्डमध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप ओळखा. इन्सर्ट टॅब टेबल इन्सर्ट टेबल. पर्याय क्रमांक 2 सबमिट. तुमचा मित्र इंटरनेट वापरण्यासाठी नवीन आहे. विकिपीडिया वापरण्याचे प्रयोजन काय आहे हे समजण्यास त्याला मदत करा. पर्याय क्रमांक 2 विषयांच्या विस्तृत श्रेणीचे आढावा मिळवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 पुढील संशोधनासाठी प्रारंभ बिंदू प्राप्त करण्यासाठी. सेव्ह. पुढील प्रश्न आहे गुगल लेन्स तुमच्यासाठी काय करू शकते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिअल टाईममध्ये मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करणे आणि पर्याय क्रमांक 4 हस्तलिखित नोट्स डिजिटल स्वरूपात बदलणे. सेव्ह. पुढील प्रश्न डिक्शनरी.com म्हणजे काय? डिजिटल इंग्लिश लँग्वेज डिक्शनरी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न MS वर्डमध्ये ड्रॉ टॅब ॲक्टिवेट करण्यासाठी स्टेप्सचा योग्य संच ओळखा. फाईल टॅब, ऑप्शन्स, कस्टमाइज रिबन आणि ड्रॉप. पर्याय क्रमांक 2 सबमिट. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहे सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट. डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते, म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करायचे. डिझाईन पेज बॉर्डर बॉक्स. ओके. पेज कलर लाईट ग्रे, बॅकग्राऊंड 2% डार्कर, 10% लागू करा. डिझाईन पेज कलर. आता ह्यातला डार्क ग्रे शोधावा लागेल 2 नंबरचा. डॉक्युमेंटला प्रोफेशनल आणि मॉडर्न स्वरूप देण्यासाठी थीम कलर हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. तर दिलेल्या थीमवर रेड व्हायलेट कलर लागू करा. डिझाईन पेज कलर कलर ह्याच्यामध्ये रेड व्हायलेट कुठे बघा, रेड ऑरेंज हा आहे रेड व्हायलेट, त्याला क्लिक करा. इमेजेसचा वापर अधिक आकर्षक व्हिज्युअल प्रेझेंटेशन देखील प्रोव्हाइड करते, जे त्यांना अधिक आनंददायक बनवते. म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बलून इमेज इन्सर्ट करा. स्टार्ट. इन्सर्ट पिक्चर. बलूनवरती क्लिक आणि इन्सर्ट. पुढील प्रश्न आपण टेक्स्ट किंवा संख्यात्मक डेटासह वर्क करत असला तरीही कोणत्याही प्रकारचे कंटेंट ऑर्गनाइज करण्यासाठी टेबलचा वापर केला जाऊ शकतो. म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबल 5 कॉलम आणि 2 रो चे इन्सर्ट करायचे. इन्सर्ट टेबल. इन्सर्ट टेबल. नंबर ऑफ कॉलम वरती क्लिक, नंबर ऑफ रोज वरती क्लिक आणि ओके. SIM एंड एक्झाम टाइप करा. कन्फर्म. ओके. सेशन कम्प्लीशन टेस्ट. स्टार्ट. ग्राफिक्स प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रोफेशनल लुकिंग प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्यांच्यात हवे ते बदल करणे आणि ग्राफिक्स शोधून ते समाविष्ट करणे यासाठी केला जातो. बरोबर. एका स्लाइडकडून पुढच्या स्लाइडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी असावी हे दाखवण्यासाठी स्लाइड टेम्पलेट्स वापरात येऊ शकतात. चूक. असे प्रोग्राम जे आकर्षक, बघताना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या दृश्य गोष्टी एकत्रित करताना त्यांना म्हणतात प्रेझेंटेशन ग्राफिक्स. पर्याय क्रमांक 3. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे डॅश डॅशची एक मालिका असते. पर्याय क्रमांक 2 स्लाइड्स. सबमिट. अशा प्रकारे सेशन नंबर 13 आपला इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 14 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थांबूयात आपण. धन्यवाद.